हॅलो मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. तर मी रवी वरंडे घेऊन आलो एक चॅनलवर एक नवीन व्हिडिओ. तर मंडळी, तुम्हाला थंबनेल पाहून समजलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय दाखवणार आहोत. होय, मी तुम्हाला ज्या काही जुन्या गोष्टी होत्या त्या थोड्या आपण बोलतो ना, जुन्या गोष्टी खोदून काढतोय, त्यातलाच आज विषय आहे. तर हा विषय तुम्हाला पाहायला मिळेल, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. सो लेट सी. तर होय मंडळी, आज आपण आपला नवीन जो माईक घेतलाय तो वापरतोय आणि त्या माईकचा आवाज कसा आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आता या मुद्द्याकडे. तर मी सुरुवात करतो की मी इंडियामध्ये काय काम करत होतो दुबईला येण्या अगोदर. तर मी मंडळी इंडियामध्ये ना, सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस माझं कॉलेज वगैरे झाल्यानंतर, मी त्याच्या अगोदर सुद्धा मी इंडियन आर्मीच्या भरतीसाठी ट्राय करत होतो. काय मेडिकल इश्यूमुळे मी ते जरा मला ड्रॉप करावं लागलं. त्यानंतर मी पार्ट टाईम जॉब, कारण फक्त आपण बोलतो ना, आपण करिअरकडे लक्ष देत देत त्यावेळेस अशी कंडिशन होती की आपल्याला कुठेतरी घरच्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करणं गरजेचं होतं, असं त्यावेळेस मला वाटत होतं. म्हणून मी पार्ट टाईम जॉबमधून नाईट शिफ्टसाठी मी ॲज अ सिक्युरिटी गार्डमध्ये कामाला लागलो. मी काय सांगतोय मंडळी, ॲज अ सिक्युरिटी गार्ड म्हणून मी कामाला लागलो. तिथे मी नाईट शिफ्टमध्ये काम करत होतो. त्यावेळेस मला तिथे नाईट शिफ्टला मला 18,000 रुपये पगार मिळत होता त्या जुन्या कंपनीमध्ये. त्या कंपनीचं नाव मी घेत नाही व्हिडिओमध्ये, कारण ते कुठेतरी हे वाटतं की ते कंपनीचं नाव व्हिडिओमध्ये घेणं, त्यामुळे एक प्रकारची नाही का आपण बोलतो ॲडव्हर्टाइजमेंट, तशातली गोष्ट होईल, त्यामुळे ते नाव घेत नाही. त्या कंपनीमध्ये मी कमीत कमी मला वाटतं 1 वर्ष ॲज अ सिक्युरिटी गार्ड म्हणून काम केलं. ॲज अ सिक्युरिटी गार्ड म्हणजे काय, मी गेट एरियावरती असायचो, म्हणजे रिसेप्शन असतो ना गेट एरिया, तर तिथे जे लोक येतात त्यांची मायगेटवरती एंट्री वगैरे करणं किंवा बाकी जो काही डाटा असेल कॅम्प्युटर बेस वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मीच पाहत होतो तिथे. म्हणजे मी नाईट शिफ्टला होतो, त्यामुळे उद्या कोण कोण ड्युटीवरती येतात, काय येतात, त्यांचं शेड्यूल वगैरे बनवणं हे सगळं मीच करायचो तिथे. 1 वर्ष मी तिथे गेटवरती काम केलं. जर माझं काम म्हणजे जर बोलण्यापेक्षा माझं काम हे सिक्युरिटी सुपरवायझर आणि मॅनेजर या सरांना खूप आवडलं आणि त्यांनी मला प्रमोट केलं ॲज अ CCTV ऑपरेटर. तर मी ॲज अ CCTV ऑपरेटर असताना मी तिथे हे जे नाईट शिफ्टमध्ये जे सिक्युरिटी गार्ड असतात किंवा काय, त्यांच्यावरती लक्ष ठेवायचो. आणि जे वॉकी टॉकी असतो, म्हणजे सिक्युरिटी फील्डमध्ये ज्यांना माहिती असेल की वॉकी टॉकी मिळतो, तर CCTV ऑपरेटर मी होतो आणि मला चांगला वॉकी टॉकी मिळाला होता. त्या वॉकी टॉकीने मी जे काही सिक्युरिटी गार्ड पार्किंग एरियामध्ये असायचे किंवा गेट एरियावरती असायचे त्या सगळ्यांना कंट्रोल करायचो. म्हणजे आपण बोलतो ना कंट्रोल रूम, तो मी हँडल करत होतो. तिथे खूप मजा यायची खरं सांगायचं झालं तर. म्हणजे एन्जॉय करायला मिळायचं. असं वाटायचं की मी कामावरती नाही जात, तर बोलतो ना आपण आपण दुसऱ्या घरी जातो की काय, अशातली गोष्ट होती ते काम. तर मी केलं काही वर्ष तिथे काम केलं. त्यानंतर बोलतो ना आपण आपल्या नशिबात जे लिहिलेलं असतंय ते एक ना एक दिवस मिळतं. त्या नशिबाच्या बोलतो ना तसंच मला भेटलं. म्हणजे कोणतं, आपला शैलेश मित्र भेटला. त्याचा प्लॅन होता की दुबईला यायचा. तो ॲज अ इंजिनियर म्हणून काम करत होता तिथे. मी त्याच्या अंडर काम करायचो, पण आमच्या दोघांमध्ये बॉन्डिंग एवढं चांगलं होतं की असं वाटायचंच नाही कधी की तो सिनियर आहे आणि मी ज्युनियर आहे. तर असंच आम्ही दोघं एकसाथ क्रिकेटच्या IPLच्या मॅचेस बघायचो, ड्रीम 11 एकसाथ खेळायचो. तर असंच चांगलं बॉन्डिंग बनलं. शैलेशचा प्लॅनिंग ठरला होता की दुबईला येण्याचा आणि शैलेशनं तो कंप्लीट केला. शैलेश दुबईमध्ये आला आणि दुबईमध्ये आल्यावरती त्याला जॉब भेटला. तर शैलेश मला बोलला की एक काम कर रवी, मी ऑलरेडी इथे दुबईमध्ये आलो आहे, तू पासपोर्ट बनवायला दे, त्याच्यानंतर आपण तुझंसुद्धा काम करू. तर पासपोर्ट कसा बनवायचा याच्याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं की पासपोर्ट कसा बनवतात किंवा काय. तर मी ऑनलाईन चेक केलं यूट्यूबवरती. तुम्हाला माहिती आहे यूट्यूबवरती सगळ्या गोष्टी आहेत, आपण पाहायच्या गेल्या तर ते आपल्या हातात असते, आपण काय बघतोय काय नाही. तर मी असंच यूट्यूबवरती पाहिलं की जर आपल्याला पासपोर्ट अप्लाय करायचे आहे तर काय प्रोसेस आहे, किती खर्च येईल किंवा काय. मला काहीच माहिती नव्हतं. मी ना सायबरमध्ये गेलो ना कुठे गेलो. यूट्यूबवरती पाहिलं, मस्त मला तिथे भेटलं. मी स्वतः ऑनलाईन नाईट शिफ्टला मी हे सगळी प्रोसिजर मी तिथे ॲज अ CCTV ऑपरेटर असल्यावेळेस करत होतो, कारण नाईटला मला वेळ असायचा, म्हणून मी नाईटला या गोष्टी केल्या तिथे. तर मी करत गेलो. मी पासपोर्टला अप्लाय केला. मला अपॉइंटमेंट भेटली पासपोर्ट ऑफिसकडून. नंतर मला गावाला जावं लागलं, कारण डॉक्युमेंट हे माझ्या गावचे होते. मी त्यांची अपॉइंटमेंट अटेंड केली. त्याच्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन झालं, ते सुद्धा सक्सेसफुली झालं. कारण आपला कोणताही बॅकग्राऊंड हा
नाही बोलतो का आपण कोणत्या आपल्या अंगावरती कोणती केस होती किंवा काय, आपला एकदम फ्रेश नाही का बोलतो, क्लीन क्लीन बॅकग्राऊंड होता, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आला पोलीस व्हेरिफिकेशनसाठी. ते सुद्धा चांगल्या प्रकारे सुरळीत पार पडलं आणि 15 ते 20 दिवसानंतर मला माझा पासपोर्ट हातामध्ये भेटला. आणि ती एक फिलिंग असते भावानो, लक्षात ठेवा, पासपोर्ट ज्या दिवशी भेटतो ना आपल्याला त्यावेळेस म्हणजे आनंद पोटात माझ्या मावेना. त्याच्यानंतर आभाळ ठेंगणे होणे म्हणजे असं बोलतो ना, अशातली गोष्ट होती ज्या दिवशी आपल्याला पासपोर्ट भेटतो. आणि ती फिलिंग खूप वेगळी असते, कारण आपण फक्त आधार कार्ड वगैरे ह्या गोष्टी पाहिलेल्या असतात, पॅन कार्ड ह्या, परंतु आपल्या नावाचा पासपोर्ट बनणं ही खूप मोठी गोष्ट असते. हे मिडल क्लास लोकांना कळतं आणि मी एक मिडल क्लास फॅमिलीतून येतो, त्यामुळे मला या गोष्टी सगळ्या माहिती होते. आणि त्या फील व्हायच्या हो लोकांना, म्हणजे मला सुद्धा फील झाले त्या की यार पासपोर्ट, हा माझा पासपोर्ट. तर पासपोर्ट आला, मी शैलेशला बोललो भावा माझा पासपोर्ट आला, आता पुढे काय करायचं. तर शैलेश बोला की काय नाही, तू फायनान्शियली जरा तयार राहा, मी तुला दुबईला घेऊन येतोय. आणि हे माझ्यासाठी खूप वेगळं होतं, कारण मी घरच्यांना सोडून कधी आपण बाहेर राहिलोच नाही, म्हणजे कधी सवय, कधी गरजच नाही पडली घरच्यांना सोडून बाहेर राहायला जायची. परंतु ठीक आहे, वाटलं की कुठेतरी आपण मूव्ह झालं पाहिजे. आता आपण एका जागेवरती किती वेळ थांबायचं. ॲज अ CCTV ऑपरेटर 20, 22, 23, 25,000 रुपये किती दिवस घ्यायचे. आता कुठेतरी पुढे सरकूया, मूव्ह झालं पाहिजे. म्हणून मी ठरवलं की चला पासपोर्ट तर बनवलाय, आता आपण जाऊया शैलेशकडे दुबईला. तर शैलेशला बोलले चल मी भावा तयार आहे, तू बाकी तयारी कर. तर शैलेशने काय केलं, शैलेशने विजा बनवायला टाकला, विजा भेटला. त्याच्यानंतर शैलेश बोला की एक काम कर, विजा ऑलरेडी आलाय, आता तू तुझे काय दिवस असतील इंडियामध्ये ते थोडे घरच्यांसोबत घालव, त्यानंतर आपण प्लॅनिंग करू, तुला तिकीट देईल मी, तू निघून ये. तर सगळं झालं मस्त. मी गावाला गेलो, गावाला एन्जॉय केलो, काही गोष्टी होत्या फंक्शन वगैरे त्या अटेंड केल्या, त्या सगळ्या केल्या. त्यानंतर मी दुबईला येण्याचा प्लॅन केला. तर दुबईला येण्या अगोदर मी काय काय केलं, म्हणजे शॉपिंग असेल किंवा काय, ते मला या व्हिडिओ सांगायचं होतं, ते कंटिन्यू करू. ओके. तर इकडे येण्या अगोदर काय केलं मी CCTV ऑपरेटरमध्ये कामाला होतो, त्यामुळे मला रात्रीचा आफ्टर 12 आय हॅव सम टाईम, माझ्याकडे थोडा वेळ असायचा. तर मला वाटलं की आपल्याकडे जर वेळ आहे तर या वेळाचं कुठेतरी सार्थक झालं पाहिजे. म्हणून मी काय करायचो, रात्रीचं यूट्यूबवरती व्हिडिओ पाहायचो की दुबईमध्ये तुम्ही जर जाताय ह्या फील्डसाठी तर तुम्हाला काय करावं लागेल, कोणता कोर्स करावा लागेल. मी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा पाहिले तर यूट्यूबवरती, की मला दुबईला महिन्याचा खर्च किती येईल. दुबईमध्ये जर मी जातोय तर मला महिन्याचा बसचा खर्च किती येईल. मला जर बसने ट्रॅव्हल करायचं असेल तर कसं जायचं असते, तिथं काय, तिथं पैसे द्यावे लागतात की तिथं कार्ड सिस्टम आहे. हे बारीक सारीक गोष्टी मी ना यूट्यूबवरून अगोदरच पाहिली होती, दुबईला येण्या अगोदरच. कारण मला असं वाटतं ना आपण कोणत्या तरी नवीन ठिकाणी चाललोय आणि त्या ठिकाणाची आपल्याला जर पूर्णपणे माहिती असेल तर ते आपल्यासाठी चांगलं आहे. म्हणून मी सगळ्या गोष्टीची, इव्हन बारीक बारीक गोष्टींची माहिती काढली होती. आणि खरंच त्या गोष्टीची माहिती काढल्यामुळेच काय ना, मी दुबईमध्ये आल्यावरती माझे जे काही कोर्स होते, आता फॉर एक्झाम्पल आता ज्या फील्डमध्ये मी येणार होतो त्या फील्डसाठी मला सिरा हा कोर्स करायचा होता. आणि तो सिरा कोर्स सहजासहजी होत नाही. तो सिरा कोर्स हा गव्हर्नमेंट अथॉराईज होता, दुबई गव्हर्नमेंट अथॉराईज कोर्स असतोय. त्याचं ऑलरेडी एक आठवड्याचा 1 वीकचा त्याचा ट्रेनिंग घेतला जातो. त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला सगळ्या काही गोष्टी शिकवल्या जातात ज्या तुमच्या एक्झाममध्ये होतात. एक आठवड्याची ट्रेनिंग घेतली जाते, त्याच्यानंतर तुमची एक्झाम होते, त्याच्यानंतर फिजिकल होते, त्याच्यानंतर तुमचं सर्टिफिकेट भेटतं. तर ह्या सगळ्या गोष्टीची तयारी मी इंडियामध्ये होतो त्यावेळेसच केली होती, कारण मला माहिती होतं मला या गोष्टींना सगळ्यांना फेस द्यायचा आहे. मी ऑलरेडी सगळं एक्झामची पण तयारी ऑलरेडी करून आलो होतो, त्यामुळे मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर केलं. आणि ते काही लोकांना क्लिअर होत नाही, जे दुबईमध्ये ऑलरेडी आहेत त्या लोकांना सुद्धा फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर होत नाही. परंतु मला काहीच नॉलेज नसताना, मी एकदम फ्रेशर असताना दुबईमध्ये, तरीसुद्धा मी क्लिअर केलं. का तर मी इंडियामध्ये होतो त्यावेळेस मी रात्रीचा वेळ काढून ह्या गोष्टी सगळ्या पाहत होतो. या कोर्ससाठी काय करायचं, या कोर्ससाठी मला काय काय गोष्टी तयार केल्या पाहिजे. ऑनलाईन भरपूर गोष्टी भेटल्या, त्या मी क्लिअर केलं. म्हणजे रिव्हिजन बोलतो ना आपण, रिव्हिजन केल्या. त्यानंतर मला त्या सगळ्या गोष्टी इझी झाल्या. हे सगळं झालं, सगळं गावचं वगैरे सगळा प्लॅन वगैरे मी केला. गावावरून आलो, सगळ्या फंक्शन अटेंड केल्या. त्यानंतर मी आलो मुंबईमध्ये आलो. शैलेशने तोपर्यंत माझी फ्लाईटची तिकीट केली होती
आणि फ्लॅटच्या तिकीटचा जो खर्च वगैरे काय असेल तो मी घरच्यांकडून घेतले होते काही पैसे माझ्याकडे होते, कारण माझ्याकडे त्यावेळेस थोडीफार सेविंग नव्हती, कारण त्यावेळेस मी लहान होतो. सांगायचं झालं तर आतासुद्धा लहानच आहे. त्यावेळेस माझं जे वय होतं ना, ते वय होतं काहीतरी 21-22, आणि 22 वर्षात आपण बोलतो ना, आपण एवढे मोठे नव्हते झालो की पूर्ण सॅलरी स्वतःकडे ठेवायचो. तर माझा जो पगार यायचा ना, त्यावेळेस मला पगार किती 18-19 हजार यायचा. तर त्यातले मी 1,500 रुपये स्वतःला खर्चाला ठेवायचो आणि बाकी सगळे पैसे मी घरी द्यायचो. अशातला भाग होता माझा. त्यामुळे माझ्याकडे स्वतःचे पैसे काहीच नव्हते. हां, पैसे होते कुठले, तर मी PF जमा व्हायचा ना कंपनीकडून माझा, तो माझा PF होता माझ्याकडे. मग मी काय केलं, PFचे 30,000 रुपये काढले होते आणि ते 30,000 रुपये माझ्यासोबत ठेवले की हा माझा बॅकअप असेल. तर ते 30,000 मी काय केलं, मी दुबईला येण्या अगोदर मी ते एक्सचेंज केले. आता ते एक्सचेंज कसं करायचं होतं ते मला शैलेश बोला की एक काम कर, गुगलला सर्च कर की दुबईची जी करन्सी आहे दिरहममध्ये आपल्याला कोण एक्सचेंज करून देते का, कारण भरपूर असे लोक असतात ते आपल्याला एक्सचेंज करून देतात. तर मंडळी अशा प्रकारे म्हणजे मला यायची तयारी माझी ऑलरेडी झाली होती. काय माहिती नाही काय होतं, जरा शब्द फिरतायत इकडे तिकडे, कदाचित आज माईक लावल्यामुळे होतं की काय. हां, तर तयारी झाली होती. शैलेशने सुद्धा इकडे ऑलरेडी सगळी राहण्याची वगैरे सोय केली होती. राहण्याची सोय म्हणजे पाठी जो बेड दिसतोय ना, त्या टाईपमध्येच एक बंकर बेड घेतला होता त्याने. त्या बेडचे काहीतरी 500 दिरहम द्यायचो मी. 500 दिरहम म्हणजे आपल्या इंडियाचे झाले 5 दुनी 10, 11,000 रुपये. 11,000 रुपये द्यायचो अशा बेडचे. हा जो दिसतो ना खालचा, त्या अशा बेडचे मी 11,000 द्यायचो एका महिन्याचे. तर ठीक आहे, म्हणजे दुबईला आल्यानंतरच आहे पाठ. मी आता इंडियातच आहे सध्या, तेच सांगतो तुम्हाला. तर इंडियामध्ये मी याच्या अगोदर काही शॉपिंग केली, म्हणजे शॉपिंग म्हणजे काय तर काही कपडे खरेदी केली, कारण माहिती नव्हतं तिकडे गेल्यावरती मला कधी जॉब मिळेल किंवा मी कधी खरेदी करू शकेल. म्हणून मी काही कपडे वगैरे खरेदी केले होते जे मला घरी वापरायला आणि नंतर इंटरव्ह्यूसाठी जायला मी घेतले होते. तर कपडे वगैरे खरेदी केले. त्याच्यानंतर विजा मला ऑलरेडी आला होता, तिकीट मला ऑलरेडी भेटली होती. तर मग झाली तयारी, आलो निघून दुबईला. घरच्यांची जरा काय टाईम स्पेंड केला. घरच्यांनी सुद्धा चांगलं चुंगलं खायला घातलं होतं, मच्छी, मटण, चिकन असं होतं. तुम्ही पण जर कधी यात असाल दुबईला, नवीन जर दुबईला येतोय ना, तर त्याला अशा चांगल्या प्रकारे घरी खायला घातलं जातं. जसं ठीक आहे, आता शब्द आला होता पण नको, असं होतं. कारण होतं काय हो, घरच्यांना वाटतं माझा पोरगा आता चाललाय, आता तो परत कधी येईल, 1 वर्षाने येईल, 2 वर्षाने येईल. त्यामुळे घरच्याने काळजी असते की माझ्या पोराला तिथे चांगलं खायला मिळेल का. दुबईमध्ये त्याला चांगलं चुंगलं खायला घालणारं कोण आहे, त्याला स्वतःलाच करायचं आहे. आणि खरंच ज्या लोकांना जर जेवण बनवता येतं ना, त्या लोकांना काही प्रॉब्लेम होत नाही दुबईमध्ये आल्यावरती. परंतु ज्या लोकांना जेवण बनवताच येत नाही ना, त्यांना खूप खूप स्ट्रगल करावं लागतं जेवण बनवण्यासाठी. कारण इथे असं कोणच नाही आहे की तुम्हाला तुम्ही बाहेर मेस लावू शकता जेवणाची, परंतु ती सुद्धा परवडत नाही, खूप महाग असते आणि त्यांचं जेवण म्हणजे एकदम बेकार. आपल्या मुंबईमध्ये बऱ्यापैकी खानावळे जेवण देतात, इकडे खूप बेकार. त्यामुळे स्वतः जेवण करावं लागतं. आणि म्हणजे मी ऑलरेडी या सगळ्या गोष्टींमध्ये एक्सपर्ट होतो. आपण बोलतो ना मल्टी टॅलेंटेड, त्यातला एक भाग होता. मला सगळं यायचं, जेवण वगैरे मी सगळं बनवायचो. आणि मी आल्याने का शैलेशला पण बरं झालं हेल्प व्हायची, कारण शैलेशला जेवण नव्हतं जमत. तर मी जेवण बनवायला लागलो, मला जेवण यायचं. आम्ही दोघांनी चांगल्या प्रकारे कमीत कमी 3-3.5 महिने सोबत काढले होते. स्वतः जेवण करायचो, एन्जॉय करायचो, मी जॉब शोधायचो. त्याच्यानंतर देवाच्या नशिबाने माझ्या स्ट्रगलमुळे किंवा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मला जॉब भेटला दुबईमध्ये. आणि आता आपण चांगल्या प्रकारे पाहू शकता तुम्ही, खाऊन पिऊन मजेत आहे. तर ह्याच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला सांगायचं होतं की लोकांना वाटतं की दुबईमध्ये गेल्यावरती काम भेटतं, दुबईमध्ये गेल्यावरती पैसा चांगला आहे. पैसा आहे, भरपूर आहे, भरपूर पैसा आहे, मी नाही बोलत नाही. पण त्यासाठी स्ट्रगलसुद्धा तेवढाच आहे. जे नवीन तरुण पिढी आहे ना, त्या लोकांना मी एकच सांगेल की जर तुम्हाला दुबईमध्ये यायची इच्छा आहे ना, तर येण्या अगोदर सगळ्या गोष्टीला तुम्ही सामोरे जाण्याची मनामध्ये तयारी ठेवा. कारण असं नाही आहे, खूप गोष्टींना तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल, त्यानंतरच तुम्हाला तुमचं सक्सेस मिळेल. कारण इथे आल्यावरती भरपूर आहे. तो मी पाहतो काही लोक ओव्हरस्टे होतात, म्हणजे त्यांना काम मिळत नाही वेळेवरती. ते विजा घेऊन आलेले असतात 2 महिन्याचा, 3 महिन्याचा, परंतु ते 5 ते 6 महिने राहतात दुबईमध्ये.
काम शोधत, परंतु काम भेटत नाही. काम न भेटण्याचं कारण काय? का ते येतात चुकीच्या वेळेला, किंवा कधी कधी त्यांचं एज्युकेशन मॅटर करतं, कधी कधी त्यांचा एक्सपिरियन्स मॅटर करतो, कधी कधी त्यांचं कम्युनिकेशन मॅटर करतं. त्यामुळे काम मिळत नाही काही लोकांना. परंतु काही लोकांकडे ह्या सगळ्या गोष्टीची तयारी असते, म्हणजे ते ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टीची तयारी करून आलेली असतात, त्यांना काम मिळतं. आणि काही लोकांकडे ह्या सगळ्या गोष्टी असून पण काम मिळत नाही, का तर त्यांचा लक काम करत नाही. कधी कधी लक फॅक्टर हा खूप कामाला येतो. आणि सांगायचं झालं तर माझ्याकडे, म्हणजे मी स्वतःची प्रशंसा करत नाही, माझ्याकडे कम्युनिकेशन ठीक होतं, माझ्याकडे एक्सपिरियन्स ठीक होता, माझ्याकडे एज्युकेशन होतं. मी इथे आल्यावरती कोर्स पण केला होता, तरीसुद्धा मला काम लवकर भेटलं नव्हतं, बिकॉज ऑफ माय लक. काही वेळेस लक फॅक्टर हा कामाला येतो. आणि झालं काय, त्याच्यानंतर मला माझा लक फॅक्टर कामाला आला. मला 5 ऑगस्टला काम भेटलं, आणि 5 ऑगस्टला आपला वाढदिवस असतोय. असं होतं, बोलतो ना आपण, देवाने काहीतरी लिहून ठेवलेलं असते, तुला ही गोष्ट याच वेळेला देणार मी, त्याच्या अगोदर पण नाही, त्याच्यानंतर पण नाही. आणि कदाचित मला हा दुबईमधील पहिला जॉब त्याच तारखेला लिहून ठेवला होता, ज्या तारखेला माझा जन्म झाला, आणि त्या तारखेला मला तो जॉब भेटला. तर मंडळी, एवढ्याशा व्हिडिओत मला सांगायचं होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.